इडली करण्यासाठी 3 कप तांदूळ घेतलेत. त्याच कपाने एक कप उडीद डाळ, 1 कप पोहे, लहान 2 चमचे शाबू. आता शाबूमुळे इडली दीर्घकाळ सॉफ्ट आणि पांढरे शुभ्र राहते, म्हणून यात शाबू घातलेत. आता हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून त्यात पाणी टाकणार आहे. तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. आता थोडीशी मेथी आणि असं 4-5 तास भिजत ठेवायचं. इडलीचं पीठ हे असं मिक्सरला बारीक रवा दळून घेतलंय. आता हे 10 ते 12 तास असंच झाकण ठेवून ठेवायचं, म्हणजे पीठ छानपैकी इडलीसाठी तयार राहते. 10 ते 11 तास पीठ भिजत ठेवलेलं, त्याची आता इडली करून घेतले. खाली भांड्यात 1 ग्लास पाणी ओतलं. इडलीत थोडंसं आपल्याला खायचा सोडा टाकायचा, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि झाकण लावायचं आणि 10 मिनटं वाफ द्यायची.